कणवाड म्हैसाळ बंधारा बाधित शेतकऱ्यांची फसवणूक, संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडले। कणवाड म्हैसाळ बंधारा बाधित शेतकऱ्यांना वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला दिलेला नाही। पंचनामे होऊन 8 महिने होऊन गेले, पण वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही। तसेच धरणाचे बांधकाम ज्या ठिकाणी होणार आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा भूसंपादनाचा मोबदला अद्याप दिलेला नाही। त्या बाबतीत गेल्या 1 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी काम थांबवल्यानंतर शिरोळ तालुक्याचे आमदार यड्रावकर साहेबांनी आपल्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची बैठक घेऊन 1 महिनाभरामध्ये मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देईपर्यंत वाहून जाणाऱ्या जमिनीला संरक्षक बांध घालण्यास परवानगी द्यावी अशी विनंती शेतकऱ्यांनी केली होती। त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी बांध घालण्यास परवानगी दिली होती, पण प्रत्यक्षात बांधाचे काम बाजूला ठेवून धरणाचे काम सुरू केले होते। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसून नाकावर टिचून कणवाड हद्दीत धरणाचे काम सुरू होते। त्यामुळे काल सायंकाळी संतप्त शेतकऱ्यांनी धरणाच्या साईडवर जाऊन प्रत्यक्षात सुरू असलेले काम बंद पाडून सर्व जेसीबी, पोकलेन, मशीन, डंपर बाहेर काढून म्हैसाळकडे रवाना करण्यात आली होती। पण आज परत सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण हाणून पाडला। यावेळी पाटबंधारे खात्याने शिरोळ पोलिसांना आणून शेतकऱ्यांच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर शिरोळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक खानापुरे साहेबांनी मध्यस्थी करून सोमवारी याबाबत तहसीलदारांच्या बरोबर बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले। शेतकऱ्यांनी बैठक होऊन जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात तोडगा निघत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा इशारा दिला। यावेळी त्या ठिकाणी शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी याबाबत सोमवारी तहसीलदारांच्या सोबत बैठक घेऊ असे सांगितले, पण शेतकऱ्यांनी तोपर्यंत वाहून गेलेल्या जमिनीचा आणि भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत कोणतेही काम या ठिकाणी सुरू होऊ दिले जाणार नाही असा इशारा दिला। यावेळी आंदोलन अंकुश अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, मुस्तफा इनामदार, पोपट राणे, संभा माने, वाजिद अली इनामदार, संभाजी जाधव, इरफान इनामदार, कृष्णा देशमुख, तैयब इनामदार, रियाज इनामदार, लक्ष्मण भोसले, सत्तार पटेल, राहुल माने, पप्पू इनामदार, दादासो खाडे, नबी पटेल इत्यादी शेतकरी उपस्थित होते। कणवाड म्हैसाळ दरम्यानचं हे बॅरेज बांधायला चालू आहे आणि गेली 6 महिने या ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे। या ठिकाणी शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी सांगितल्यामुळे या ठिकाणी बांध घालतो म्हणून यांनी चालू केलं, तर बांधाच्या नावाखाली आज धरणाचं काम चालू आहे। गेली 6 महिने शेतकऱ्यांचा मोबदला दिलेला नाही आणि या ठिकाणी जाणून बुजून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवायचं म्हणून या ठिकाणी काम चालू आहे। पहिल्यांदा मोबदला ठरवावा, शेतकऱ्यांना मोबदला द्यावा। यांना गेली 6 महिने प्रस्ताव करून देता आलेला नाही। या ठिकाणी 12 एकर जमीन वाहून गेली आहे शेतकऱ्याची आणि जाणून बुजून या ठिकाणी बळजबरीनं या ठिकाणी काम चालू केलेलं आहे। जोपर्यंत या ठिकाणी या शेतकऱ्यांचा मोबदला मिळत नाही आणि या ठिकाणी भूसंपादनात सुद्धा पैसे दिलेले नाहीत याबाबतच्या शेतकऱ्यांचं, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम चालू आहे। या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि जोपर्यंत या शेतकऱ्यांचं वाहून गेलेलं पैसे मिळत नाहीत आणि भूसंपादनाचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत अजिबात या ठिकाणी काम चालू करायचे। आज या ठिकाणी साईट सुपरवायझर आहेत, त्यांना सांगितलेलं उद्यापासून काम चालू केलं आणि या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर अजिबात हे सगळे सरकार आणि या ठिकाणी राजेंद्र पाटील यड्रावकर हे जबाबदार असतील या घटनेला। आज या ठिकाणी आम्ही जेसीबी बाहेर काढायला लावल्यात, उद्यापासून एकाही कामगारांना इथं काम चालू करायचं नाही जोपर्यंत आमची बैठक होत नाही, आमच्या जमिनीचा मोबदला ठरत नाही, शेतकऱ्यांचं भूसंपादनाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत अजिबात एकही काम इथं या ठिकाणी होऊ दिलं जाणार नाही। आज हा खणखणीत इशारा आहे। उद्यापासून जर इथं मशीन दिसलं तर सगळी मशीन फोडली जातील, तालुक्यातले शेतकरी या ठिकाणी येतील।